परंतु त्यातून या स्पर्धेसाठी त्यांनी वेळ दिला, मनापासून धन्यवाद सर. जाऊया मार्चकडे, जिथे माज 11 दामत आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते जावा 11 दामत. टॉस जिंकून खऱ्या अर्थानं जावा 11 टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले माज 11 टीमला. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. माज आणि नॉर्थ सेकंड वरती मीर, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मीर नॉर्थ सेकंड वरती आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती नबील आलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण त्याला पाहताय. पहिलं मेडन षटक टाकलं नबीलनं, चांगली गोलंदाजी केली होती. विकेट मेडन षटक हाताळलं होतं तोच नबील आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होते, पंचांचा सिग्नल आला, मॅच ऑन गेम ऑन. चला फक्त तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत. जास्त वेळ घेतला तर मात्र एक फिल्डर आतमध्ये येईल, याच्याकडे लक्ष द्या. हो पहिलाच बॉल बरोबर अगदी आपण पाहताय मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव इथून जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धाब्यानं टीमचा अकाउंट ओपन झालाय. माज 11 टीमचा आपण पाहताय. माजच्या बॅटमधून ती सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. आता सेकंड एंडमध्ये आपल्याला मीर पाहायला मिळेल, ज्याने मागचे मॅच जबरदस्त बॅटिंग केली होती. आपल्या टीमला तो विजय त्यानं मिळवून दिला होता. तोच मीर आता ऑन स्ट्राईक आहे. चला फिल्डिंगमध्ये जास्त वेळ घेतला जातोय. जावा 11 टीम वेळ घेऊ नका, टायमर या ठिकाणी सेट आहे तुमच्यासाठी. हो चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप, थोडेसे फिंगर रोल केले. अगदी इथून जर पाहायला गेलं तर ऑफ कटरचा वापर केलाय गोलंदाज नबीलनं. बरोबर बॉल पडल्यानंतर आतमध्ये झाला, तिथून मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फुटवर्कच नाहीये, अगदी पाहताय मीरचं जागेवरून खडे खडे खेळण्याचा तो प्रयत्न, आणि त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर सपशेल आलेलं ते अपयश, डॉट बॉल. हो आउटसाइड लेग स्टंप, पंच इथे सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. जास्त बाहेर आला, एक्स्ट्राची धाव इथून धाव फलकावरती ऍड होईल. एक्स्ट्राच्या धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचेल 2 वरती. 4 ओव्हरची मॅच, किमान 40 धावा धाव फलकावरती आल्या तर या धावसंख्येला फाईट करेल, इतकी ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. तिथे मात्र गोलंदाज देखील त्या धावसंख्येला फाईट करतील, परंतु ती धावसंख्या येईल का हे देखील पाहावं लागेल. यावेळी मिडॉनमध्ये थोडेसे वाईडिश त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. तिथून एक सिंगलच पाहायला मिळते. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट, शांत क्रिकेट खऱ्या अर्थानं या वातावरणाचा आढावा घेत खऱ्या अर्थानं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. माहिती आता खऱ्या अर्थानं नमी थोडीशी वाढली आहे मैदानावरती, ड्यू फॅक्टर वाढलाय. अशा परिस्थितीमध्ये बॉल ट्रॅव्हल थोडंसं कमी. हो इथे मात्र विकेट्स, फलंदाज बाद दांडी गुल. माजला इथून परतावं लागतं. पहिली विकेट आली आहे माज 11 टीमची. संघाचा संघनायक बाद, एक धाव त्याच्या बॅटमधून आली होती. वैयक्तिक संघाची एकंदरीत धावसंख्या 3 वरती आली आहे. पहिली विकेट, पहिला हादरा माज 11 टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. नजीब बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय. महत्वपूर्ण मॅच असेल, कारण इथून जिंकला तर या स्पर्धेच्या सेकंड क्वार्टर फायनल मध्ये तुम्ही जरूर पोचाल. तिथून तुम्हाला एक ट्रॉफीसाठी खऱ्या अर्थानं तो संघर्ष करायचा आहे. हो चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय नबीलचा. डॉट बॉलच आपण पाहताय. नबील चांगलीच गोलंदाजी करतोय. हे सगळे यंगस्टर आहेत जे बॅटिंग करतायत, आणि जे फिल्डिंग करतायत ते सगळे खऱ्या अर्थाने सिनियर आहेत. सिनियर वर्सेस यंगस्टर अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये दामतकरांची. थोडासा कमी गतीने टाकला होता, बरोबर पिक केलं, ऑन साईडला गॅपमध्ये ढकलल्या. गॅप मिळेल का? ओ फिल्डिंग मध्ये चुकी झाली आहे. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. इथे आलाय चौकार, मिळतील 4 धावा. या चौकाराची गरज देखील होती, कारण की पहिलं षटक आहे, तिथे धाबा आल्या नव्हत्या 5 बॉलमध्ये. त्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवरती आलेला तो चौकार. धावसंख्या जाऊन पोचली 7. विकेट आली ती 1. माज मात्र परतला, आणि आता मात्र इथून 3 ओव्हरचा अद्यापही खेळ बाकी आहे. चला टीम मीटिंग करू नका, टीम मीटिंग करू नका, लगेच मॅचला सुरुवात करा. पहिलं पॉवर प्लेचं षटक इथून समाप्त झालंय. अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकांमध्ये इथून देखील जर पाहायला गेलं तर टार्गेट 5 मिनिटांमध्ये तुमचं षटक कंप्लीट झालंय. त्याच्यामुळे आता विलंब करू नका. जर विलंब केला तर मात्र
तो टाइम तिथं काउंट केला जातोय. मग बरोबर 3 षटक संपल्यानंतर तुम्हाला तो अलार्म तुमच्यासाठी वाजला जाईल आणि मग शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा तो फिल्डर 30 या सर्कलच्या आतमध्ये येईल. ही वेळ येऊच देऊ नका. तसा अगोदरच मात्र मॅचला सुरुवात करा. जाबा 11 दामत आणि त्यांच्या विरोधामध्ये माज 11 दामत. सेकंड राऊंडची सेकंड मॅच जाबाबाई चषक 2025 आपण पाहता. आजची दुसरी रात्र या स्पर्धेची. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहताय सेकंड राऊंडची ही सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथून जिंकला तर आई एकविरा कोल्हारे टीमच्या अगेन्स्ट ती क्वार्टर फायनलची मॅच तुम्ही खेळताना अगदी पाहायला मिळेल. परंतु ती मॅच कोणता संघ खेळेल हे देखील इथून पाहावं लागेल. कारण की दोनही दामतचे संघ आहेत. कोणीही जिंकला तरी दामतचाच विजय हे मात्र निश्चित आहे. परंतु सिनियर जिंकणार की मात्र ज्युनियर हे देखील पाहावं लागेल. सेकंड ओव्हरला सुरुवात. तकी आलाय गोलंदाजी माकवती सेकंड ओव्हरला. पॉवर प्ले समाप्तीनंतर थोडासा कमी गतीने अगदी आपण पाहताय फिंगर रोल करत असताना बॉल अगदी बाहेरच्या दिशेने निघालाय. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच संदीप गायकवाड सर आम्हाला सांगतात इट्स अ वाईट बॉल. जास्त बाहेर निघाला. ती लाईन चेक केली आणि त्यानंतर मात्र हा डिसिजन आलाय व्हाईट बॉलचा. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8. स्क्वेअर लेग पंच आपण पाहताय त्या ठिकाणी संदीप राजेंद्र भोई सर. हो आणखीन एक चांगला बॉल परंतु हा देखील वाईडच आहे. कारण की फलंदाज जर पाहायला गेलं तर अगदी जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न करतायत. कोणताही सफल होण्याचा प्रयत्न करत नाहीये. अशा वेळी तुम्हाला बॅट्समनला फॉलो करणं फार गरजेचं आहे. त्यांची खऱ्या अर्थानं तो ट्रान्स रीड करणं गरजेचं आहे. त्यांची शैली रीड करणं गरजेचं आहे. त्याचनंतर तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये चांगले बॉल डिलिव्हर करू शकता. हो चांगला बॉल चांगला बॉल. यावेळी अगदी आपण पाहताय यष्टीरक्षकांना चुकी केले. बॉल पाठीमागे चाललाय. जाबाबाई त्या ठिकाणी आपण पाहताय प्रयत्न करतायत. सेकंडला कॉल दिलाय परंतु पाठीमागे पाठवलं. कदाचित ती सेकंड डाव कंप्लीट झाली असती परंतु बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली सिंगल डाव. पहिले 2 बॉल वाईड आले त्यानंतर मात्र अचूकता पाहायला मिळाली गोलंदाज तकीची. त्यानं मात्र टाकलेला हा डॉट बॉल परंतु बाईटची एक धाव त्याच्यावरती देखील आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वरती. सेकंड ओव्हर चालू आहे. 10 धावा धाव फलकावरती आहेत. इथून जर पाहायला गेलं तर टाइमर ऑन आहे. चला सर. ओ शॉर्ट बॉल होता. समोरच्या दिशेनं फोर्स केलाय. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आलेत बॉल खाली. ओ कॅच ड्रॉप. तोपर्यंत 2 धावा इथून देखील कंप्लीटच होतील. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल 12 वरती. फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थानं बरेचसे चुका आपल्याला जरूर पाहायला मिळाल्यात जाबा 11 दामट टीम कडनं. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं फिल्डिंग थोडीशी खराब होताना पाहायला मिळाली. ती शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी आपण पाहताय जज करतायत बॉलला. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी पलटलेत आणि इथून आपण पाहताय 2 धावा मात्र कंप्लीटच होतील. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले आहे 14 वरती. थेंबे थेंबे तले सासे अशी परिस्थिती सध्याच्या घड्याला चालू आहे माज 11 टीमची. कारण की धावा कशाही होत फक्त धावा येणं गरजेचं आहे. मग सिंगल डबलने देखील आपण पाहताय ते साईक रोटेशन मग ते गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं थोडासा तो दबाव टाकण्याचं काम करते माज 11 टीम. यावेळी मात्र गॅप शोधली आहे. बरोबर अगदी आपण पाहते लॉंग लेगला फिल्डर नाही आहेत. बॉल सरळ जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चौकार आल्यानंतर तो रिदम मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वरती. अगोदरच्या 2 बॉलवरती 2 डबल आल्या. त्यानंतर मात्र आज चौकार. त्या डबल आल्यानंतर गोलंदाजाला व्हेरिएशन चेंज करायची होती कारण त्याला एखादा डॉट बॉल टाकायचा होता आणि तो डॉट बॉल टाकण्याच्या नादामध्ये कदाचित हा थोडासा आखूड टप्प्याचा बॉल मिळाला. त्याच्यावरती सहजरित्या चौकार प्राप्त केला फलंदाज नजीबनं. चांगली बॅटिंग करतो नजीब. हो यावेळी चांगला बॉल थोडासा पुढ्यामध्ये टाकलाय. तिथून मात्र टर्न दिले बॉलला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक इथून लगेच गोलंदाज देखील करताना पाहायला मिळेल कारण की एक चौकार आल्यानंतर तो डॉट बॉल टाकण्याचं जे धाडस दाखवलं फलंदाजाच्या अगदी समोरच तो बॉल ठेवला होता परंतु त्याला स्लॅश करू शकले नाही. डॉट बॉल आला. तकी व शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हुक केलाय. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक आता प्रयत्न करतायत. तोपर्यंत बॉल सरळ निघून चाललाय डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे आणि इथून आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते 22 वरती आणि
2 ओव्हरचा खेळ देखील इथून समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 22. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. ही धावगती जर का कायम राहिली, या स्ट्राईक रेटने जर का या धावा बनवल्या गेल्या तर मात्र नक्कीच आपल्याला अगदी जर पाहायला गेलं ना तर प्रोजेक्टेड स्कोर इथून आपण पाहताय 4 ओव्हरमध्ये 44 धावा या जरूर आपल्याला पाहायला मिळतील. 12 बॉलमध्ये 22 आल्यात. अजूनही 12 बॉलमध्ये जर का 22 आल्या तर मात्र 44 धावा धावफलकावरती येतील आणि मग ते 45 धावसंख्येचं टार्गेट, त्या टार्गेटचा पाठलाग केला जाईल का, हे सगळं काही आता या 12 बॉलवरती डिपेंड असेल. हे 12 बॉल फार महत्त्वपूर्ण राहतील. या 12 बॉलमध्ये जर का कमीत कमी धावा आल्या तर टार्गेट थोडं कमी असेल, परंतु या 12 बॉलमध्ये आक्रमण चढवलं गेलं, या 12 बॉलमध्ये मोठे फटके आले तर मात्र टार्गेट मोठा असेल. अगोदरच्या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर ते टार्गेट चेज झालं होतं, ती धावसंख्या चेज झाली होती. 24 मध्ये 34 धावा ते खऱ्या अर्थानं चेज झाल्या. सुरुवातीला विकेट्स आल्या होत्या. आई एकविरा कोलारे टीमच्या आपण पाहताय तो दबाव झाला होता, परंतु मिडल ऑर्डरमध्ये जी बॅटिंग केली हो अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली, तिथून मात्र ते मॅच देखील फिनिश झाली. चला जास्त वेळ घेतला जातोय. तुमच्याकडे हे षटक संपण्यासाठी फक्त 4च मिनिटं आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय मुदस्सर. इथून आपण पाहताय चांगला बॉल डिलिव्हर केलाय, बरोबर एस्टांवरतून बॉल निघून गेलाय. लेफ्टी गोलंदाज आहेत, राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत, म्हणजे तो अँगल नक्कीच क्रिएट करण्याचा प्रयत्न करतायत. राईटी बॅट्समनच्या विरोधामध्ये टाकलेला तो अगदी आपण पाहता लेग कटर पडल्यानंतर बरोबर आतमध्ये आला आणि तिथून तो डॉट बॉल आपण पाहताय. एसटी रक्षक देखील आपण पाहताय थोडीशी व्हेरिएशन एस्टांच्या भागून मात्र गोलंदाजांना देत असताना आपण पाहताय त्यांना. हो आणखीन एक चांगला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सरसावून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. बीट झाले तिथून आपण पाहताय मीर. मागच्या मॅचमध्ये कमालीची बॅटिंग झाली होती, परंतु या मॅचमध्ये तो स्वर गवसत नाहीये, तो 60 मिळत नाहीये, ते फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत नाहीये आणि ते आक्रमण खऱ्या अर्थानं शमलंय या मॅचमध्ये. ते करावं लागेल, ते थांबलंय, त्याला पुढे न्यावं लागेल. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला, डीपमध्ये फिल्डर आहेत बरोबर अगदी जाग्यावरती. एक टप्पा बॉलला गॅदर केले तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि तो देखील कंप्लीटच झाला. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र आता 24 वरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा धावफलकावरती. फिल्डिंगमध्ये सातत्यानं चेंजेस पाहायला मिळत आहेत. माहिती आता फलंदाजांचे फटके सीमारेषापासून थोडेसे अगदी दूरवर राहत आहेत, अशा वेळी मात्र फिल्डिंग थोडीशी जवळ घेण्यात आली आहे. चला स्पीडअप करा. हो चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड डी ऑफ स्टंप आता यावेळी पाहायला मिळाला. डॉट बॉल इथून आपण पाहताय, आणखीन एक डॉट बॉलच इथून पाहायला मिळाला. डॉट बॉलने धाव मात्र येणार नाहीये. 24 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील आणि 24 धावा धावफलकावरती आहेत. मुदस्सीर देखील चांगली गोलंदाजी करतायत. ज्या पद्धतीनं 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली हो इथे अपील केली जाते, लाऊडली अपील आपण पाहताय, परंतु पंच इथून सांगतात हा डॉट बॉलच आलाय. एक शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉलमध्ये फक्त 2च धाबा खर्च केल्यात ते गोलंदाज मुदस्सीर यांनी. लेफ्ट हँड राऊंड विकेटना अगदी गोलंदाजी करतायत. लेफ्ट हँड स्विमरचा वापर केला जावाबाय या टीमकडनं. हो शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय, बॉलला सरळ पाठवून दिलाय डीप स्क्वेअरला एक सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. मास्टर चला टीम मीटिंग नकोय. चला चला फिल्डिंग लावून घ्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 30 वरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला.
10च्या सरासरीनं प्रतिषटक आपण पाहताय. 3 ओव्हरमध्ये 30 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील, किती धावसंख्येचं टार्गेट असेल हे डिसाईड करणारं डिसायडर षटक मैदानाच्या आतमध्ये. स्लॉगरला सुरुवात होईल. स्लॉगरचं षटक आणि नेहमी आपण म्हणतो ना की हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं. ती हाणामारी या षटकामध्ये नेमकी होईल की इथून गोलंदाज थोडेसे वरचढ होताना पाहायला मिळतील. कारण की जर पाहायला गेलं तर नजीब आणि मीर चांगली बॅटिंग आता करतायत. नजीबच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार 2 डबल, एकंदरीत जर पाहायला गेलं तर 16 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात त्या 7 बॉलमध्ये. आणि त्यानंतर मात्र मीरच्या बॅटमधून आपण पाहता 1 षटकार, 1 दुहेरी, 1 सिंगल आणि बरेचसे डॉट बॉल. फायर बॉलाचे मालक आत्ताच पुसेगावरून खऱ्या अर्थानं लँड झालेत ते मैदानावरती. हो, अर्ध्या क्रीजमध्ये टाकला आणि इथून जर पाहायला गेलं तर आता पंच त्या ठिकाणी सांगतात वाईट +1. एकंदरीत धावा येतील 2. 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 32. गोलंदाज आपण पाहताय मोहसिन. आत्ताच पुसेगाववरून आलेत त्याच्यामुळे थोडासा थकवा जरूर असेल. मोहसिन खऱ्या अर्थानं बॅक स्टेज आमची चर्चा झाली त्यावेळी ते म्हणत होते की आम्ही फुटबॉलचे मोठे प्लेयर होतो आणि फुटबॉल खेळताना आमच्या पायाला दुखापत झाली आणि त्याच्यामुळे थोडंसं रनअपमध्ये व्यत्यय येत आहे. तो मोहसिन गोलंदाजी माकवती. फायर बैलाचे मालक काय काय छंद आहेत मोहसिन यांना. फटका तर फसला, मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत पकडले. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण सातत्यानं पाहत आहे. चला चला लगेच चला. रियान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मोसिम यांना जर का षटकार आला तर आदम नजे आझर नजे यांच्याकडून षटकार आला तर 500. हो, षटकार सारखेच बॉल टाकतायत. येईल येईल, जास्त वेळ दूर नाहीये. मोहसिन थोडीशी प्रॅक्टिस करतायत. 1 बाउन्स, जास्त हाईट होती या बॉलवरती. बाउन्स घेतला, बरोबर डोक्याच्या वरूनच गेला. एक्स्ट्राची धाव आली आहे. हो, चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहताय खांद्याचा वापर केला. चान्स बनलाय रनआउटचा आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. रियान बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दाखल होतील. धावसंख्या जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचली आहे ती मात्र 33 वरती. 33 धावा धावफलकावरती आपण पाहताय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. जास्त वेळ घेतला जातोय. चला चला, बॅटिंगसाठी फैजान आलाय. बरेचसे नवनवीन प्लेयर आहेत दामतमध्ये. तुम्ही विचार देखील करू शकत नाही इतके प्लेयर आहेत. कधी नवनवीन प्लेयर घेऊन येते दामत संघ. ओ, इथे अगदी आपण पाहताय खराब बॉल. पंचांनी सांगितलंय नो बॉल. नो ची एक सिंगल धाव आली आहे. धाव फलक जाऊन पोहोचलाय 34 वरती.
धावसंख्या जाऊन पोचले ती 35. हे षटक भरपूर लांबवलंय. आतापर्यंत 6 बॉल त्यांना फेकलेत, त्याच्यामध्ये फक्त आणखीन एक नो बॉल आणि फ्री कायमच असेल. मोहसिन पुसेगाव वरून त्यांना बोलवले खास गोलंदाजी करण्यासाठी, परंतु जमतच नाहीये. पुसेगाव मध्ये बरेचसे क्राऊड होता, तिथे आपण पाहताय उभं राहायचं होतं त्यांना. बाउन्स केला बॉल ना, पुन्हा एकदा नो बॉल. फ्री कंपल्सरी असेल. मला असं वाटतंय मोहसिन पहिल्या मॅच मध्ये नव्हते, त्यांना त्या मॅचची देखील 1 ओव्हर कंप्लीट करायची आहे. म्हणजे 12 बॉल तर ते कंप्लीट करणार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अगदी आपण पाहता 37. आतापर्यंत 8 बॉल फेकलेत, त्याच्यामध्ये 2च बॉल झालेत. हो हो, चांगला बॉल, प्रयत्न केला, प्रयत्नाआधी यश मात्र जरूर आलंय, परंतु इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बॉल पोचेल का की त्याच्या अगोदर फलंदाजच पोचलेत. रनआउट साठी रिव्ह्यू घेतला अंपायरने, खऱ्या अर्थानं रिव्ह्यू DRSचा वापर घेतला, DRSचा वापर केला. चेक करूया आपण MTC लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून. आपण पाहताय इथे फलंदाज पोहोचलेत की नाही. फलंदाज बाद. बॅट हवेमध्येच होती, लँड झाली नव्हती, त्याच वेळी बॉल तीन बॉल टाकले तर 12 बॉल कंप्लीट झाले असते, परंतु आणखीन एक वाईट बॉल, म्हणजे आता 3 बॉल टाकले तर 13 बॉल कंप्लीट होतील. म्हणजे 2 मॅचची भरपाई त्यांनी एकाच मॅच मध्ये केली आहे. मागच्या मॅचचं देखील 6 बॉल याच मॅच मध्ये त्यांनी कंप्लीट करायला घेतलेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 39. चांगला बॉल. आता एक वाईट बॉल आला तर सैफ यांच्याकडून 2000 रुपये लगेच कॅश माझ्याकडे येईल, परंतु घ्यायची सैफ कडनं. ओ इथे फटका फसलाय, फिल्डर आहेत नबील, पकडली कॅच.
जावेद होत भाई विच चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता असेल ते जावा 11 संघाला. जावेद भाई खोत यानंतर सुद्धा अजून एक सामना आहे. आपल्याला सामना तर लवकर उरकायचे आहेत. आज लवकर घरी जायचं आहे. कडाक्याची थंडी, गुलाबी थंडी. आपण पाहतोय मैदानामध्ये शादाब आणि नबील. शादाबाईचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये सामन्यावरचा पुरस्कार त्याने मिळला होता. चांगली याची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. आवश्यकता आहे या सामन्यामध्ये विजयासाठी. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. गुलाबी थंडी आमचे संदीप सर या थंडीमध्ये चांगला असं प्रदर्शन करताना. हा आपण त्यांचा एक डान्स आज जरूर पाहणार आहोत. त्यांची सुद्धा संधी थोडी उडूल आणि प्रेक्षक सुद्धा खुश होतील. आज त्यांना शूज गिफ्ट मिळाले आहेत. ते शूज त्यांनी आता परिधान करून त्या मैदानामध्ये उतरले आहेत आणि स्वतः भावेश मोर्या कलेक्शन यांच्या मार्फत जॅकेट आणि कानटोपी आणि टोपी यांची सोय आम्ही केलेली आहे आणि ग्लोव्ह सुद्धा लवकरच न्यू स्पॉन्सर आपण पाहणार आहोत. यांच्या माध्यमातून संदीप सरांना काही कमी पडून देणार आम्ही या दामच्या मैदानावरती. मे महिन्यामध्ये संदीप सरांचं घर एकदम सजून जाईल विविध वस्तूंनी. चला मैदानाकडे जाऊया. एक ट्रॅक आणि एक टी शर्ट खुरंबाईंनी आधी त्यांना दिलेली आहे. टेन्शन घेऊ नका तुम्ही. चला मॅच चालू. पहिला चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे. फिल्डर आहेत तिथे पण त्यांच्या डोक्यावरून फिल्डिंग चांगली आहे आणि चौकार. चांगला फटका होता शादाब यांचा. मागच्या सामन्यामध्ये जिथून सुरुवात केली होती फलंदाजीसाठी आणि तोच कॉन्फिडन्स या सुद्धा सामन्यामध्ये आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती चौकार. अद्याप 36 धावांची आवश्यकता असेल ते जावा 11 संघाला. समद फलंदाज बघूया आता. साध शादाब सॉरी यावेळेस फुलटा चेंडू आणि आमच्या संदीप सर थोडे विचलित झाले पण चांगलं त्यांनी कंट्रोल ठेवला आपल्यावरती. दरम्यान एक धाव आणि धावसंख्या जाऊन वाढली होती 5. फुलटा चेंडू होता. चांगला असा फटका त्याच्या माध्यमातून पाहतोय. स्ट्राईक एंडवरती आता पाहतो आपण नबील. नबीलने चांगली गोलंदाजी केली. आता फलंदाजी सुद्धा त्याच्या माध्यमातून चांगली होणार अशी अपेक्षा असेल टीम जावा 11ला. यावेळेस हुक केला आणि चेंडू जातो तो फाईन लेग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी षटकार. संदीप सर जरा एक डान्स होऊ देऊया. संदीप भाई चलो दामद के बच्चे लोगों की फरमाइश है और साइल डीजे इनके माध्यम से आपने डांस किया तो 500 रुपया नगद इनाम है आपके लिए. चलिए तैयार रहिए अगली गेंद पर. जब आपका यहाँ पर बड़ा शॉट आएगा तो आप तैयार रहिए क्योंकि यहाँ पर सब दर्शक है वो ठंडी में सुस्ता गए. आपका एक डांस या सामन्याचे मुख्य सूत्रधार त्यांच्या माध्यमातून सर्व संघांना बोलवण्यात आले
चांगलं असं नियोजन आयोजन खुर्रमबाई यांच्या माध्यमातून चेंडू आलाय मैदानावरती. लक्ष द्यायचं आहे कुणाल सर आपण. पुढचा चेंडू यावेळेस खोलवर टापाचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. चेंडू जातो डॉट आणि धावसंख्या तिथेच स्थिरवली आहे. धावसंख्या आहे 11. डॉट चेंडू. नबीला चेंडू समजलाच नाहीये. खोलवर टापाचा चेंडू होता. पुढचा चेंडू नबील साठी. यावेळेस सबमध्ये डिलिव्हरी होती. चेंडू खालवर राहिला. उचलीच घेतली नाहीये. दरम्यान फंबल उडतोय तो. खेळाडूंमध्ये मात्र एक धाव पूर्ण झाली आहे आणि धावसंख्या एकने वाढून 12. 5 बॉल 12 40 धावांचं माफक असं आव्हान. आता समीकरण असेल ते 19 चेंडूमध्ये 28 धावांचं. जावा 11 चषक भव्य दिव्य अशी नाईट स्पर्धा आपण पाहतोय. दुसरी रजनी या क्रीडांगणावरती. पुढचा चेंडू यावेळेस फटका चांगला आहे. 2 फिल्डरांच्या मधून गॅप काढली आहे. मात्र बॅकअपला फिल्डर आहेत. दरम्यान 2 धावा काढून धावसंख्या वाढली आहे ती 14. आणि आता आवश्यकता असेल ती 18 चेंडू आणि 26 धावांची. प्रेशर लावून घ्यायचं आहे. वेळ झालेली आहे. ओसामा जे आपण मंचावरती यायचं आहे. आपले सहकारी आपल्या इकडे वाट पाहतात. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सज्ज झालाय तो माज. माज 11 या संघाचा कर्णधार आणि खुर्रमबाई नजे यांचे सुपुत्र माज. 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता. स्ट्राईकमध्ये आपण पाहू शकाल शादाब. हा एक टीम मध्ये 2 नावाचे माज आहेत. त्याच्यामुळे थोडा गोंधळ उडाला आहे. हा दुसरा माझे खुर्रमबाईचे सुपुत्र आमच्या व्यासपीठाच्या बाजूला आहेत. यावेळेस फंबल झालेला आहे. जिशान नजे व्यासपीठावरून फिल्डिंग लावत आहेत. चला कृपया मित्रांनो लवकर सामना चालू करायचा आहे. वेळ झालेली आहे भरपूर. यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू होता आणि यावेळेस चांगली अशी झेल आपण बघतो नबीलच्या बॅटमधून. आणि या ठिकाणी आमचे प्रेक्षक राजा चला थडांबर चेक करायचंय. हा चेंडू षटकार हा आणि नबील याच्या माध्यमातून चांगला फटका 6 धावांसाठी. आणि 6 धावांनी धावसंख्या वाढली गेली ती 20. अजूनही आवश्यकता असेल ती 17 चेंडू आणि 20 धावांची. म्हणजे अर्धा पल्ला पार झाला ना. अर्धा पल्ला अजून बाकी आहे. यावेळेस पुढचा चेंडू आमचे पंच आमच्याकडे बोलून आम्हाला सांगतात की हा चेंडू वाईट आहे. संदीप सर चलिए मैदान की तरफ जाते. पुढचा चेंडू
हा चेंडू सुद्धा स्वेर असेल. धावसंख्या वाढली गेली ती 22. 17 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे ती जावा 11 टीमला. यावेळेस पुढे जाऊन सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि 30 सर्कल मध्ये थोडीशी फंबल उडाली आणि त्याचाच फायदा घेऊन या ठिकाणी 2 धावा मिळवण्यामध्ये फलंदाजाला यश आलं आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे ती 24. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल चिमुरडा गोलंदाज माज जर्सी नंबर 18 परिधान करून आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय तो. यावेळेस फटका चांगला होता. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा चांगला संपर्क आला नाहीये. दरम्यान एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आणि धाव संख्या वाढली गेली 25. यावेळेस फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह त्याच्या माध्यमातून पाहतोय आणि यावेळी चौकार मिसफील्ड झाली आणि मिसफील्डचे रूपांतर 4 धावांमध्ये झालं. धावसंख्या वाढली गेली आहे 29. अद्यापही विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे त्या जावा 11 संघाला. 14 चेंडू 11 धावा सोपा असं समीकरण आता त्यांच्या संघासाठी उरलं आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस फटका दुसरा चांगला आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसरे धाव घ्यायचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. धावसंख्या जाऊन पोचली ती 31. अद्याप एक चेंडू या षटकातील बाकी असेल. पाच चेंडूमध्ये 17 धावा खर्च केल्या त्या माज यांनी आणि अखेरचा चेंडू या षटकातील त्यांचा. यावेळेस फटका चांगला होता आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जातोय आणि 4 धावांसाठी संदीप सरांच्या काष्टशैलीमधून येणारा हा चौकार. दोन षटकामध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 5 धावा सोपा असं समीकरण आता जावा 11 टीम समोर आहे. जावाबाई यांच्या माध्यमातून हा संघ आपण पाहतोय मैदानामध्ये. दुसऱ्या राऊंडचा हा दुसरा सामना. आई एकविरा कोल्हारे टीमचे कर्णधार आपण स्टेजकडे येऊन थांबायचं. आई एकविरा कोल्हारे टीम कॅप्टन आपण स्टेजकडे येऊन थांबा आणि संपूर्ण संघ आपण देखील स्टेजकडे यावा आणि आपण ऐकत आहात आवाज नितेशजी तरे यांचा. आता बॉलिंग स्टांजवरती सजवला तो माजिद. जसप्रीत बुमराह यांचे बिग फॅन म्हणून आपण त्यांना ओळखला जातोय. आशिष बुमराह आपण बघला तो याच गावाकडून बिलॉंग करतोय आणि आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय माजिद बुमराह. बुम बुम बुमराह. 12 चेंडू 5 धावांची आवश्यकता. यावेळेस रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि शॉट हा परफेक्ट कनेक्ट झालेला आहे आणि 4 धावा. चांगला फटका नबील याच्या माध्यमातून आणि अद्याप एक धावची आवश्यकता असेल. फटका चांगला होता. कॉमेडी सुद्धा आमची फास्ट आहे आणि मॅच सुद्धा फास्ट संपलेली आहे. पुढचा चेंडू फ्लिक केलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. विजयी धाव आणि या धावाने जावा 11 टीम जाऊन पोहोचलाय तो